एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि 1 चमचा खडी साखर घालून ते चहाप्रमाणे पिल्यानं यकृताशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. कच्चा लसूण खाल्ल्यानं तुमचं हृदय मजबूत राहतं. खजूर मिसळून म्हशीचं दूध पिल्यानं तुमची उंची लवकर वाढेल. उन्हात वाळवून ठेवलेल्या 1 चमचा कारल्याचे चूर्ण रोज सेवन केल्यानं मधुमेहापासून आराम मिळतो. जर तुमच्या दातांना कीटकांचा त्रास होत असेल, तर तुमचे दात हलत असतील तर कडुलिंबाची टूथपेस्ट वापरा. रोज झोपण्यापूर्वी तुमच्या पायाच्या तळव्यावर आणि हाताच्या तळव्यावर तेलाचं मालिश करा. यामुळे तुमचे अनेक आजारांपासून संरक्षण होईल. जर तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल तर कडुलिंबाचा वापर करा. यामुळे ॲलर्जीपासून आराम मिळेल. रोज बीटरूट खाल्ल्यानं जुन्या खोकल्यापासून आराम मिळतो. पाण्यात मीठ टाकून फरशी पुसल्यानं किडे आणि माशांपासून सुटका होईल. तळलेल्या अन्नाचं सेवन कमीत कमी करा. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटी सारखी समस्या होणार नाही. उसाच्या रसात आल्याचा रस मिसळून प्या. यामुळे शरीराची उष्णता कमी होईल. जर तुम्हाला सुंदर आणि स्मार्ट राहायचं असेल तर तुमच्या आहारात भात आणि चपातीचं प्रमाण कमी करा आणि फळांचं प्रमाण वाढवा. ज्यांचं पोट साफ नाही त्यांनी 1 चमचा सुंठ कोमट पाण्यासोबत सेवन करावी. जर तुमच्या हिरड्या आणि दात हलत असतील तर तीळ खा. पोटदुखी अचानक सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे. पोटदुखीपासून आराम मिळेल. रोज काकडी खाणाऱ्यांना श्वसनाचे आजार होत नाहीत. पाणी नेहमी घोट घोट प्या. एका दमात पिऊ नका. लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना रोज टोमॅटो खायला द्या. यामुळे पोटातील जंत दूर होतील. अपचनाची समस्या असल्यास दुधाचं सेवन करू नका. दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणं आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्याचा रंग काळा झाला असेल तर थोडासा द्राक्षाचा रस चेहऱ्याला लावा आणि रस सुकल्यावर चेहरा धुवा. यामुळे चेहरा स्वच्छ होईल. जास्त मिरची मसाले वापरल्यानं व्यक्तीचं आयुर्मान कमी होतं आणि ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे त्यांनी मिरची मसाले अजिबात खाऊ नयेत. रोज खजूर खाल्ल्यानं अंतर्गत कमजोरी दूर होते. रोज नाश्त्यात स्वतःला आणि मुलांना दही खायची सवय लावा. कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. प्रवासामुळे माणसाचा ताण कमी होतो. मोहरीच्या तेलानं शरीराची मालिश केल्यानं गॅसची समस्या दूर होते.